स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नमस्कार, मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज मराठी। खरं तर मी आज एका छोट्या मुलाला तुम्हाला दाखवतोय। हा छोटा मुलगा आहे, परंतु हा छोटा जरी असला तर त्याचं मन इतकं मोठं आहे की तो एखादी गोष्ट मनात आणली तर तो चटकन करतो आणि त्यानं करून देखील दाखवलेलं आहे। एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। आज देखील तो घराबाहेर पडलेला आहे। आज माझ्या तो गाडीवर बसला होता, मला त्यानं लिफ्ट मागितली आणि मी त्याला घेतलेला आहे। खरं तर त्याच्याकडून मी जाणून घेतलं तू कुठे निघालायस, काय निघालायस, तर मला बोलला कुंडलला जायचंय, मला सोडता का? मग मी म्हटलं चल सोडतो, मी आळसनपर्यंत जाणार आहे। तर मी त्याला गाडीवर घेतलं आणि त्याच्याशी विचारपूस केली तर त्यानं मला सांगितलं की मी माझ्या मनात आलंय, मी आदमापूरला जाणार आहे। आणि म्हणलं तुझ्या खिशात 1 रुपया नसताना तू कसं जाणार? तर म्हणला मी लिफ्ट मागून जाणार आणि मला लिफ्ट भेटते, माझ्या मनात आलं तर सगळं होतं, मला वाहनं थांबतात, मला माझा देव आहे तो माझ्या स्थळापर्यंत नेतो, अशी ती प्रचिती त्यांनी दिलेली आहे। आज आपण त्याच्याशी संवाद साधूया। मित्र, तुझं नाव सांग पहिल्यांदा काय? शिवराज किसन पिंजारी। बर, कुठं कुठं गेला होतास तू, कसा गेला होतास? मी गोव्याला गेलतो, गाडीला हात करून गेलो होतो। बर, माझा पप्पा तेव्हा तिकडे होते ना, म्हणून गेलतो। बर, तू गोव्याला पण गेलतास आणि त्यानंतर तू आदमापूरला गेलास असं मला सांगितलं। कसं गेला होतास? तुझ्या खिशात 1 रुपया नसताना तू कसं गेला होता? मला जाऊ वाटलं म्हणून मी जात होतो। खरं तर तुझं कौतुक करायला पाहिजे, तुझ्याकडे 1 रुपया नसताना देखील तू अनेक वेळा घराबाहेर पडतोस। कसं शक्य होतंय तुला? मी माझ्या मनात आलं की मी जातोच, माझ्या मनात आलं की मला कळत नाही म्हणून मी करतो। बर, किती दिवस असं घरात बाहेर जाताना काय सांगतात का नाही? घरात काय तुला अडवतात का? नाही कोणाला काय सांगून निघतोस तू घराबाहेर? मी जातो म्हणून देवाला चालू। बर, मग अडचणी काय येतात का तुला बाहेर निघताना? नाही, काय नाही येत। बर, मग आता तू आदमापूरला निघालायस, कसं जाणार? मग तू कसं पोहोचणार? हात करून। बर, तुला विश्वास आहे तुला तिथपर्यंत देऊन येणार? बर, किती दिवसापूर्वी गेला होता तसा तू? मी 10 वर्षाचा तेव्हापासून जातो। एसटीने जात नाही पण हात करून जातो, 100% तिथे पोहोचतोस। आणि परत कधी येणार? लगेच सकाळी येणार माघारी। बर, परत येऊ शकतोस हे तुला माहिती आहे? बर, का बरं एवढा विश्वास आहे तुला? आता आमच्या धनगराचाच देव आहे ना ते, मला विश्वास असतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हा एक छोटासा मुलगा आहे, पण देवावरती किती श्रद्धा आहे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे। एखादी गोष्ट मनात आणली तर तो करायचा प्रयत्न करतो आणि ते पूर्ण देखील करतो, असं या ठिकाणी त्यानं दाखवून दिलेलं आहे। बस चल, बस थोडं जाईपर्यंत कर। चला, जवळच्या भवानीनगर मधील हा शिवराज आहे आणि मी माझ्या गाडीवरती त्याला लिफ्ट देऊन आळसनपर्यंत आणलेला आहे। आज तो आदमापूरला निघालेला आहे आणि त्यानं एक इच्छा प्रकट केलेली आहे की मी या ठिकाणी आदमापूरला सुखरूप जाणार आणि सुखरूप येणार, असाच तो परत येवो अशी या ठिकाणी आम्ही या आदमापूरच्या बाळूमामा चरणी प्रार्थना करतो। पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओसह, तोपर्यंत पाहत राहा स्टार न्यूज मराठी। नमस्कार। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।